आता वंदूबाबा अशोक खरात लोकांना कशा पद्धतीने फसवायचा हे समोर आलंय। खरात हा नकली सापाला रिमोटद्वारे कंट्रोल करायचा, लोकांना आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचं सांगून फसवायचा। पाहूयात या संदर्भातली बातमी। आपण देवाचा अवतार आहोत हे पटवून देताना बंदूक खरात विज्ञानाच्याच आधारानं कसं मूर्ख बनवायचा त्याचाही उलगडा झाला। विविध समस्या घेऊन आलेल्या भक्तांसमोर तो एका खोलीमध्ये पूजेला बसायचा। प्रत्येक बंदूक करतो तसं तो नौटंकी करून काहीतरी बडबडायचा। त्याच वेळेला एक मोठ्या लांबीचा साप त्या खोलीमध्ये यायचा। प्रत्यक्षामध्ये हा साप नकली होता। त्याला एका रिमोटद्वारे स्वतः खरातच कंट्रोल करायचा। मात्र आधीच अंधश्रद्धेची पट्टी बांधलेले लोक त्यावर विश्वास ठेवायचे। नाग आल्यावर आपल्याला नागदेवता प्रसन्न आहे असं बंदूक खरात सांगायचा। अशाच क्लुप्त्या वापरून त्यांना आतापर्यंत करोडो रुपये उकळले आहेत। धक्कादायक म्हणजे या बंदूच्या नादाला अनेक बडे नेते बडे अधिकारी सुद्धा लागले होते अशी माहिती आहे। काल नाशिक पोलिसांनी फक्त 5 मिनिटात बंदूक खरातची सगळी दैवी शक्ती जमिनीवर आणली। चौकीमध्ये पोलिसांनी त्याला असा पाहुणचार दिला की बाहेर पडल्यावर त्याला चालणं देखील जड झालं। स्वतःला देवाचा अवतार म्हणवणारा भोंदू पोलिसांच्या अवतारापुढे गयावया करत होता। बाजारामध्ये 5 रुपयांपासून 50 रुपयांना मिळणारे खडे या भोंदूनं काही लाख रुपयांना विकले। चिंचोक्यांना पॉलिश करून त्यांनी मंतरले आहेत म्हणून त्याने एक चिंचोकी 10,000 ते 1 लाखांना विकली। ज्या लोकांनी या भोंदूचे पाय धुतले, तीर्थ म्हणून त्याच्या पायाचं मळकट पाणी प्याले, त्यांनी दैवी अवतार म्हणून घेणाऱ्या या भोंदूचं हे खरं चित्र बघायला हवं। माझ्याकडे दैवी ताकद आहे म्हणणारा हा खरात पोलिसांच्या 4-5 मिनिटांच्या प्रसादानं ठिकाणावर आलाय।